नमस्कार मित्रांनो, माझं नाव श्रीधर विनायक गोडबोले आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे अड्डा आनंदाचा. मित्रांनो, गेल्या संवाद कौशल्य भाग 1 मध्ये आपण इफेक्टिव्ह लिसनिंग किंवा लक्षपूर्वक ऐकणे हा भाग बघितला. आज त्याच मालिकेतला दुसरा भाग बघूया, संवाद कौशल्य भाग 2. तो भाग बघण्याआधी एक छोटासा किस्सा ऐकूया. किस्स्याचं नाव आहे टोमॅटोचं सूप. आपलेच 2 मित्र आकाश आणि सागर हे एका मोठ्या बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये काम करत असतात, ज्यांचा जॉब हा नेहमी टूरवर जाण्याचा असतो. नुकतंच वर्षभरापूर्वी दोघांची लग्न झालेली असतात. दोघंही एकाच सोसायटीत राहायला असतात आणि अतिशय घनिष्ठ मित्र असतात. एके दिवशी ते असेच दोघंही टूरवरून संध्याकाळचे परत येणार असतात. त्यांच्या बायकाही अर्थात एकमेकांच्या मैत्रिणी असतात. त्याही दोघी वर्किंग वुमन असतात. त्या लवकर कामावरून परत येतात आणि आपल्या नवऱ्यांसाठी छान काहीतरी जेवण बनवायचा प्लॅन करतात. संध्याकाळी 7च्या सुमारास हे दोघंही मित्र आपल्या सोसायटीमध्ये परत येतात. एकमेकांना हाय बाय करून आपापल्या फ्लॅटमध्ये जातात. त्यांच्या बायका त्यांचं अतिशय प्रेमाने स्वागत करतात आणि म्हणतात, लवकर आवरून डायनिंग टेबलवर या. तर आकाश जो असतो तो पहिल्यांदा पटकन आवरावरी करून, त्याला प्रचंड भूकही लागलेली असते, डायनिंग टेबलवर येतो. त्याची बायको मेघा ही अतिशय छान अशा ट्रेमध्ये 2 टोमॅटो सूपचे बाऊल घेऊन येऊन तिथे ठेवते. सेम सीन हा पलीकडच्या फ्लॅटमध्ये सागरसुद्धा त्याचं सगळं आवरून डायनिंग टेबलवरून बसतो. त्याची बायको सरिता पण छान एका ट्रेमध्ये 2 सूपचे बाऊल घेऊन येऊन टेबलवर ठेवते. आकाश अतिशय आनंदाने एक सूपचा चमचा उचलतो आणि तोंडात घालतो. आणि तोंडात घालता क्षणी त्याचा चेहरा प्रचंड बदलतो, कारण ते संपूर्ण सूप बेचव असतं, त्यात मीठच घालायचं राहिलेलं असतं. मित्रांनो, प्रसंग इमॅजिन करा. 15 दिवसानंतर तुम्ही घरी आलेले आहात, प्रचंड कंटाळलेले, फ्लाईटचा प्रवास, गाडीचा प्रवास असं करून घरी आलेले आहात. भूक लागलेली आहे. समोर बायकोने काहीतरी छान पदार्थ आणून ठेवला आहे. बायको समोर बसलेली आहे आणि तो पदार्थ अतिशय बेचव झालेला आहे. हा तुमच्या आमच्या सगळ्यांच्याच घरात कधी ना कधीतरी प्रसंग घडलाच असेल. त्याची आठवण करा, आपण त्या प्रसंगाला कसं तोंड दिलं होतं. तर आत्ता आपण आपले 2 मित्र कसं तोंड देतात ते बघूया. आकाश तो चमचा तोंडात घातल्या घातल्या प्रचंड चिडतो, चमचा खाली टाकतो आणि बायकोवर ओरडतो, मेघा तुला एवढं पण कळत नाही का? किती भंगार सूप केलं, ह्याला काही चवच नाही आहे. मी इतका वैतागून आणि भुकेलेला आलेलो आहे आणि समोर छान सूप 2 डिशमध्ये आणून ठेवल्यावर मी त्याची टेस्ट घेतली. एवढं साधं सूपही तुला नीट करता येत नाही का? हे ऐकल्या मेघाचा धीर कोसळतो आणि तीही तेवढीच चिडते आणि अर्थातच त्यांची संध्याकाळ पूर्ण खराब होते. मित्रांनो, आता बाजूच्या फ्लॅटमध्ये जाऊया. सागर ही तो चमचा तोंडात घातल्या घातल्या त्याला कळतं की अरे, ह्याच्यात अजिबातच मीठ नाही आहे. मात्र तो थोडासा विचार करतो. समोर बघतो तर बायको अतिशय आशेने त्याच्याकडे बघत असते की आता आपला नवरा काय सांगतोय. तो तिला प्रेमाने जवळ बोलवतो. तो 15 दिवस आपल्यात खूपच दुरावा आला आहे आणि तू इतकं छान सूप करून आणले, तर मी माझ्या हाताने तुला सूपचा 1 चमचा भरवतो. म्हणून 1 चमचा सूप घेऊन तिच्या तोंडात अतिशय प्रेमाने भरवतो. तिला खूपच छान वाटतं. मात्र सूप तोंडात गेल्या गेल्या तिच्या लक्षात येतं की आपण ह्यात मीठ घालायचं पूर्ण विसरलो आहे, हे पूर्ण बेचव झालं आहे. तिची तात्काळ प्रतिक्रिया येते, अय्या मी यात मीठच घालायचं विसरले, आणि तातडीने 2 बाऊल घेऊन ती स्वयंपाकघरात जाते, मीठ घालून आणते आणि अर्थातच त्यांची संध्याकाळ अतिशय प्रेमाने आणि अतिशय चांगल्या पद्धतीने जाते. मित्रांनो, या किस्स्यामधलं महत्त्वाचं काय आहे की दोन्ही घरात प्रसंग सारखेच होते, वस्तू सारखीच होती, माणसं सारखीच होती. मग फरक कुठे पडला? तर फरक एकाच गोष्टीमुळे पडला मित्रांनो, की जो प्रसंग आहे त्या प्रसंगाला आपण प्रतिक्रिया देतो की प्रतिसाद देतो. मित्रांनो, दोन्ही शब्द बघायला सारखेच वाटतात, पण त्याच्या अर्थाच्या छटामध्ये खूप फरक आहे. प्रतिक्रिया ही अतिशय नैसर्गिक असते, जी पटकन विचार न करता ज्या काही मनात भावना येतात त्या लगेच व्यक्त केल्या जातात, जे की आपला आकाश हा मित्र करतो. तोंडात घातल्या घातल्या त्याला कळतं की सूप बेचव झालेलं आहे. तो काही विचार न करता त्याच्या मनात ज्या भावना येतात त्या झटकन व्यक्त करून टाकतो, जे अतिशय नैसर्गिक आहे. त्यामुळे प्रतिक्रिया प्रसंगाला दिलेली ही नेहमी नैसर्गिक असते, पटकन व्यक्त केली जाते, पण त्याच्यामुळे शक्यतो बहुतेक वेळा त्याची परिणती ही संबंध बिघडण्यामध्ये, संवाद बिघडण्यामध्ये आणि नातं पण बिघडण्यामध्ये नक्की होत असते. त्याचबरोबर बाजूच्या घरामध्ये आकाश जो असतो त्यालाही तीच परिस्थिती असते. ती बघितल्यावर तो फक्त थोडासा विचार करतो.
समोर बायको जे आहे तिने प्रेमाने हे केलेलं आहे, त्याच्यात जरी तो बेचव असलं तरी तिच्या प्रेमाची तो किंमत ठेवतो आणि थोड्याशा चांगल्या पद्धतीने त्या प्रसंगाला प्रतिसाद देतो की चूक तर दाखवून द्यायची, पण ती न चिडचिड करता आणि ज्याच्यामुळे तिच्या प्रेमाचा आदर राहील अशी तो शब्दांनी व्यक्त न करता त्याची जो प्रतिसाद असतो तो कृतीतून व्यक्त करतो. तिला सूपचा चमचा भरवल्यामुळे त्याचं प्रेमही व्यक्त होतं. सूप तिच्या तोंडात गेल्यामुळे तिला तिची चूकही कळते आणि त्यांची संध्याकाळ चांगली जाते. मित्रांनो बघा, प्रतिक्रिया आणि प्रतिसाद या दोन्हीमुळे परिस्थितीत किती फरक पडू शकतो. कसा वाटला मित्रांनो किस्सा? तर ह्याच किस्स्याप्रमाणे आपल्याही घरात अनेक वेळा अशी परिस्थिती येत असते की नवरा बायकोच्याच संदर्भात येईल असं नाही, तर कधी नवऱ्याने केलेला चहा बायकोसमोर गेल्यावरही ही परिस्थिती येऊ शकते. तर फक्त यापुढे कायम लक्षात ठेवा की कुठलीही अशी परिस्थिती आली तर लगेच प्रतिक्रिया द्यायला जाऊ नका, कारण प्रतिक्रिया ही नैसर्गिक असली तरी त्यांनी संबंध बिघडण्याची शक्यता जास्त असते. थोडासा विचार करा आणि प्रत्येक गोष्टीला विचारपूर्वक प्रतिसाद द्या, ज्याच्यामुळे संवादही चांगला होतो, नातंही दृढ व्हायला मदत होते आणि परिस्थिती नक्कीच सुधारते. मित्रांनो, संवाद कौशल्याचा हा दुसरा भाग म्हणजे प्रतिक्रिया किंवा प्रतिसाद. तर कुठल्याही प्रसंगाला यापुढे लक्षात ठेवा की नैसर्गिक प्रतिक्रिया द्यायची नाही, तर विचारपूर्वक प्रतिसाद द्यायचा. मित्रांनो, कसा वाटला आजचा व्हिडिओ? तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या जे प्रतिसाद आहेत ते नक्की मला कमेंटमध्ये लिहून कळवा आणि असाच संवाद कौशल्याच्या तिसऱ्या भागामध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत स्वतः आनंदी राहा, इतरांना आनंदी ठेवा आणि म्हणूया गणपती बाप्पा मोरया. फक्त मित्रांनो, आपला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, ज्याचं नाव आहे अड्डा आनंदाचा. गणपती बाप्पा मोरया.